राधे राधे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हाथी घोडा पाल की जय, कन्हैया लाल की, गोपाळ कृष्ण भगवान की जय याचा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात बाळगोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली आहे। जेदे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती मित्रमंडळाच्या संयोजनातून शुक्रवार पेठेतील जेदे मॅन्शन पंचमुख मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचं आयोजन केलं होतं। बाळगोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला। या सायकल दहीहंडीत 200 सायकलींचे मोफत वाटप भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील रायरी, सोंडे, माथाना, कोंदवाडी, मेट पिलावरे, पाली बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, लवी बुद्रुक, खेचरे, कळमशेत, बेलवडे, मांदेडे आणि 22 मैल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले। यावेळी सायकलींच्या मधोमध क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती। मृत्युंजय वाद्यपथक, गणेशा वाद्यपथक या 2 पथकांनी बहारदार ढोलवादन केले। सर्व कलाकारांचं 200 गरजू मुलांना, गोरगरीब मुलांना सायकल वाटपचा प्रोग्राम आहे। फक्त सायकलच वाटप नाही तर पुढचा पण विचार केलेला आहे। शाळेत जाताना ज्या मुलांना पायी जायला लागायचं, जिथे रस्ता कठीण होता, अशा ठिकाणचे मुलं त्यांनी निवडलेले आहे। मुलं पण आहे, मुली पण आहे, सगळ्या वेगळ्या वयोगटाचे मुलं मुली आहेत। याच्यामध्ये पुढचा विचार असा आहे की फक्त सायकल वाटप करून ते थांबलेले नाही आहे, तर पुढे जाऊन त्यांना खर्च नको। त्यांच्या शाळेच्या जीवनामध्ये जे आर्थिक परिस्थिती कठीण असते अशा टाईममध्ये सायकल रिपेअर करणं हे पण कठीण पडून जातं। पण असा पण विचार करून सायकल पण ट्यूबलेस टायरवाले आहेत, सायकल पण एकदम लो मेंटेनन्सवाले आहेत, अशा सायकलांचं वाटप केलेलं आहे। इथे हा जो दोन्ही फाउंडेशननी उपक्रम घेतला त्याच्यामध्ये मला आमंत्रित दिलं, याच्यासाठी मी या दोघांना धन्यवाद म्हणतो। आणि हा चांगला उपक्रम आहे, याला हातभार लागायला पाहिजे, याला पूर्ण सपोर्ट असला पाहिजे, म्हणून मी पण पूर्ण आनंदाने इथे उपस्थित राहिलेलो।